दिवाळीनंतर आता भाऊबीजेचा सण सुरू झालेला आहे आणि या भाऊबीजेला आपल्या लाडक्या भावाकडे जाण्यासाठी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करत असतात। सध्या मी अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते लाडक्या बहिणींची गर्दी झालेली आहे। एसटीने प्रवासाला जर आपण पाहिलं तर दरवर्षीच लाडक्या बहिणी प्रतिसाद देत असतात। दुसरीकडे तिकीट दरामध्ये जर आपण पाहिलं तर 50% सूट संपूर्ण या महिलांना आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर एसटीने प्रवास करण्यावर जर आपण पाहिलं तर महिला भर देत आहेत। यामध्ये कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न देखील याच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मिळत असल्याची माहिती जर आपण पाहिलं तर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी विदर्भाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं अमरावतीमधनं बस ज्या आहेत त्या जात असतात। पुणे असेल, मुंबई, त्यानंतर कोल्हापूर जे वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अमरावतीवरनं बस जात असतात आणि यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कालच भाऊबीज झाली आणि आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती एसटीच्या माध्यमातून प्रवाशांची होत आहे। गाव तिथे एसटी ही मोहीम आहे। त्याच पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासाला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पसंती देत असल्याचं दृश्य सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।